नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल। आज आपण 4 ते 5 वर्ष मुलीची चंद्रशाही पॅटर्न ची नऊवारी साडीची कटिंग अँड स्टिचिंग पाहणार आहे। सर्वप्रथम आपण अस्तर वरती सुरुवात करूया। अस्तर मी हे 2 मीटर घेतलेलं आहे। आता आपण अस्तरला ओपन करून घेऊया। अस्तर हे आपलं 2 मीटर आहे, त्याच्यामध्ये आपण ब्लाउज पीस पण बसवणार आहे। आता आपली उंची ही 30 आहे। आपण अस्तरला ऍडजस्ट करून घेऊया आणि मोजून घेऊया उंची किती आहे। 30 आपली इथे येतात आहे। 30 वरती आपण मार्क करायचं आहे आणि आपण अस्तर ऍडजस्ट करून घेऊया आणि एक्स्ट्राचं अस्तर कट करून घेऊया। एक्स्ट्राचं कापड आपण कट केलेलं आहे। आता ही बाजू माझी बंद आहे, या बाजूला 2 पदर आहेत, बंद बाजू आहे आणि ही बाजू ओपन बाजू आहे। आता आपण मेजरमेंट टाकून घेऊया। या साइडने आपण सीटचा चौथा पार्ट टाकणार आहे, प्लस 2 इंच ऍड करणार आहे। सीट आपली 28 आहे। 28 आहे। 28 चा चौथा पार्ट 7 इंच येतात। 7 मध्ये 2 इंच ऍड करायचे आहे आणि आपण 9 इंचावरती मार्किंग करायचे आहे। आणि इथून आसनचा तिसरा भाग प्लस 1 इंच ऍड करायचा आहे। आपला आसन 28 आहे। 28 चा तिसरा भाग 8 इंच येतो, प्लस 1 इंच ऍड करायचा आणि 9 इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायची आहे आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया। या साइडने आपण 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे आणि इथून आपण अर्धा इंच घ्यायचा आहे। लहान मुले आहे म्हणून, आणि जर मोठी असेल तर तुम्ही पावणा इंच घेऊ शकता। आणि आपण इथं जे आकार देऊन घ्यायचा आहे। बॉटम साइडला आपण बॉटम 6 इंचाचं ठेवायचं आहे। बॉटम 6 इंचाची वरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि ही लाईन आणि ही लाईन आपण ड्रॉ करून घ्यायची आहे। आता हे आपण कट करून घेऊया। हा आपला पॅन्टीचा आकार रेडी झालेला आहे। परत एकदा चेक करून घेऊया। उंची आपली 30 इंच आहे आणि आपण हे कट करून घेऊया। आता हे आपलं कट झालेलं आहे। आपण हा पार्ट बाजूला करून घेऊया आणि आता आपण साडीच्या पार्ट वरती हा पायाचा पार्ट ठेवून कट करणार आहे। त्यासाठी आधी आपण पदर कट करून घेणार आहे, नंतर आपण पायाचा पार्ट कट करणार आहे। आता अस्तरचं काम आपलं झालेलं आहे। अस्तर आपण बाजूला ठेवूया। साडी आपली ही 5.5 मीटर आहे। यामध्ये आपण साडी पूर्णपणे बसवणार आहे। सर्वप्रथम आपण पदरचा पार्ट कट करून घेऊया। त्यासाठी साडीला संपूर्ण ओपन करून ठेवूया। आता आपण पदर कट करणार आहे। त्यासाठी आपण उंची मध्ये डबल इंच करणार आहे। म्हणजे उंची आपली 30 आहे, तर आपण 30 मध्ये डबल करायचं आहे। 60 येतात आणि 60 मध्ये 10 इंच एक्स्ट्रा करायचे आहेत। हे बघा, आपला टेप हा 56 इंचाचा असतो, त्यामुळे आपण 30 डबल करणार आहे आणि 10 इंच एक्स्ट्रा पुढे, म्हणजे टोटल 70 इंच आपण कापड घेणार आहे। हे 30
हे सेकंड टाइमचं 30 आहे. आता आपण ही 30 इंच आलेलं आहे सेकंड टाइमचे, म्हणजे 60 इंच टोटल. ते आपण स्ट्रेट वरती जॉईन करून घेणार आहे स्केलच्या साह्याने, आणि एक पट्टी ड्रॉ करून घेऊया आपण. पण खालच्या साईडने 10 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. लहान मुलांचं आहे म्हणून आपण 10 इंच घेतोय. जर मोठ्यांचं असेल तर आपण 15 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता हे 10 इंच आपण घेतलेलं आहे, आणि आपण ही लाईन तिरकसमध्ये जॉईन करून घेणार आहे या पद्धतीने. आपला पदराचा पार्ट झालेला आहे, तो आपण आता कट करून घेऊया. आता आपण या पार्टला डबल करणार आहे आणि पायाचा पार्ट आपण बसवून घेणार आहे. आता आपण पायाचं जे अस्तर पहिल्यांदा कट केलं होतं त्याला ओपन करायचं आहे. एक पाय आपण बाजूला ठेवूया आणि एका पायावरती आपण ओपन करून या पद्धतीने साडीला आपण डबल फोल्ड केलेला आहे, आणि आता आपण याला या पद्धतीने ठेवून घेणार आहे. आणि वरती आपण एक्स्ट्राचे जेवढा पदर आहे काटापासूनचा तो सगळा एक्स्ट्रा प्लेटसाठी पार्ट ठेवणार आहे. आता आपण हे कट करून घेऊया. आता आपण या साईडने सेम शिलाई ठेवणार आहे, आणि वरच्या साईडने फक्त आपण इथे प्लेट पाडून घेणार आहेत. इथून जे आकारपर्यंत जेवढं प्लेट बसणार आहेत, हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण तिथे बसवून घ्यायचा. मी तुम्हाला शिलाई मारून दाखवते. याप्रमाणे आपण प्लेट टाकून आणि साईडचं कापड कट करून पाय तयार घातलेला आहे. याच पद्धतीने आपण दुसराही पाय रेडी करून घ्यायचा आहे. आणि आता आपण पदरलाही प्लेट पाडून घ्यायचे आहेत. आता हा आपला पदर आहे. पदराच्या या साईडने आपण काठ सोडून द्यायचा आणि इथून असे छोटे छोटे प्लेट घ्यायचे आहेत या पद्धतीने, आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे पिन लावून घ्यायचा आहे. आणि हा आकार, हा जे आकाराचा आहे आपला, जो आपला याच्यावरती जो जे आकार आहे एवढे या प्लेट आल्या पाहिजेत, या पद्धतीने त्याला अरेंज करायचं आहे. आता आपण साडीला डबल फोल्ड केलेले आहे. ही बाजू ओपन आहे आणि ही बाजू बंद आहे. तर आपण इथून काष्टासाठी मार्क करून घ्यायचं आहे. काष्टाची आपली उंची 30 इंच आहे. मग 30 इंचामध्ये 3 इंच ऍड करायचं आहे आणि 33 वरती मार्क करून घ्यायची आहे. आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता हे जे आपलं क्रॉस आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे, आणि या पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे. आता इथून आपण 10 इंच शिलाईनी जॉईन करून घ्यायचं आहे. शिलाई मारून 10 इंचापर्यंत मार्किंग केलेलं आहे मी. आता या साईडला आपण पॅन्टचा जे आकार ठेवणार आहे, आणि
जे आकारावरती मार्किंग करून घेणार आहे. आता जे आकारच्या खालच्या साईडने इथून 3 इंच आपण क्रॉस मध्ये ठेवणार आहे आणि राऊंड शेप देऊन घेणार आहे. अशा प्रकारे आपला कास्ट आपण कट करून घेऊया. आता इथे आपण काठाला शिलाई मारून घेऊया. आता हे माझं शिलाई मारून झालेलं आहे. हे बघा, या पद्धतीने आपला काष्टा दिसत आहे डबल साइड मध्ये. आता हा जो आपला जॉईंटचा पार्ट आहे तो आपण कट करून घेऊया. आपला काष्टा आपण बाजूला करून ठेवूया. साडीचा हा राहिलेला पार्ट आहे. आता आपण याच्यामधून चंद्रशाही पॅटर्नच्या नऊवारी साडीचा समोरचा पार्ट करणार आहे. त्यासाठी आपण ह्या काठला एकत्र जॉईन करून घेऊया. हे बघा, असं व्यवस्थित एकत्र जॉईन करायचं आहे आणि काठ आपण हे बाजूला करून घेऊया. आता दोन्ही काठ आपले जॉईन करून बाजूला केलेले आहेत आणि कापडला आपण सेपरेट केलेलं आहे. आता उंचीचं मार्क टाकूया. उंची आपली 30 आहे. आपल्याला काठ जॉईन करायचं आहे. काठ आपला 2.5 इंचाचा आहे, म्हणजे 28.5 येतात. 28.5 वरती आपण एक मार्किंग करायची आहे. आता या साईडने इथून आपण 10 इंच घ्यायचं आहे आणि 10 इंचावरती एक मार्किंग करायची आहे. आता हे इथून या लाईनला आपण कापडाच्या शेवटच्या टोकापर्यंत क्रॉस मध्ये करायचं आहे. हे बघा, या पद्धतीने क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. या पद्धतीने अशी क्रॉस लाईन ड्रॉ केलेली आहे शेवटच्या टोकापर्यंत. आता हे आपण कट करून घेऊया. आता हा पार्ट आपण बाजूला करून घेऊया आणि या पार्ट वरती आपण इथून जे आकार करून घ्यायचा आहे पॅन्टचा. पॅन्ट ठेवलेली आहे. आता जे आकारावरती आपण ड्रॉ करून घेऊया. आता आपण जे आकार हा बाजूला करूया आणि इथून 6 इंचाचं एक अंतर ठेवूया आणि एक मार्क करूया आणि इथून पुढे 3-3 इंचावरती मार्क करायचे आहे प्लेटसाठी. हे बघा, या पद्धतीने आपण 3 इंचावरती प्लेट घेणार आहे. पण सर्वप्रथम आधी खालच्या साईडने आपण आपला बाजूला केलेला काठ आहे तो जॉईन करून घेणार आहे आणि इथे आपलं कापड जेव्हा कमी पडेल इथून आपण जे आपलं ठेवलेलं कापड होतं
त्याला आपण या पद्धतीने जॉईन करून घेणार आहे. तुम्हाला दाखवते. हे बघ, या पद्धतीने आपण हा पोर्शन इथून कट करायचा आहे आणि इथे जॉईन करायचा आहे आणि याला अखंड काट जॉईन करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या समोरच्या प्लेट ह्या व्यवस्थित येतील आणि सुंदर दिसतील. हे मी जॉईन करून तुम्हाला दाखवते. आता हा आपला जे आकार आहे तो आपण कट करून घेऊया. आता आपण इथे समोरच्या प्लेटचा पार्ट पाहणार आहे. हे बघा, या पद्धतीने आपण जे मार्किंग केलं होतं, पहिलं प्लेट आपण 6 इंचावरती मार्क केली होती, ती प्लेटचं आपण उचलून घ्यायचं आहे आणि या प्लेट वरती 1/2 इंचाचं अंतर ठेवणार आहे. अशा पद्धतीने आपण प्लेटला अरेंज करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने प्लेट उचलून या प्लेट वरती ठेवायची आहे आणि 1/2 इंचाचं अंतर आहे, या पद्धतीने त्याला अरेंज करायचं आहे. एकावरती एक ठेवायचे आहेत प्लेटला. आता नेक्स्ट प्लेट साठी आपण या पद्धतीने याला ट्विस्ट करायचं आहे. या पद्धतीने हे बघ, या पद्धतीने एक्स्ट्राचा पार्ट आत घालायचा आहे आणि हा काठाचा पार्ट आपण वरती घ्यायचा आहे आणि प्लेटला ह्या व्यवस्थित अरेंज करून घ्यायचा आहे आणि इथून एक शिलाई मारायची आहे आणि इथल्या साईडने आपण याला टाके टाकून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपला समोरचा प्लेटचा पार्ट रेडी झालेला आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट हा आपण कट करून घेऊया. या पद्धतीने आपला प्लेटचा पार्ट दिसत आहे. आता आपण सगळे पार्ट शिलाई मारून जॉईन करून घेऊया. त्यासाठी हे 2 पाय मी समोर समोर ठेवलेले आहेत. हा माझा उजवा पाय आणि हा डावा पाय आहे. सर्वप्रथम आपण डाव्या पायावरती याला या पद्धतीने सेट करायचं आहे. त्याच्यानंतर ना याला उजव्या पायावरती टर्न करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि इथून अशी शिलाई मारून घ्यायची आहे. मी तुम्हाला शिलाई मारून दाखवते. स्टिच झालेला आहे. आता आपण पदराचा आकार या साईडला या पद्धतीने सेट करून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने इथे सेट करायचं आहे किंवा तुम्ही सेफ्टी पिनाच्या साह्याने अटॅच करून ठेवू शकता. सेफ्टी पिनचा यूज करून त्याला अटॅच करत आहे. बॉल पेनच्या साह्याने आपण पदर पण इथे अटॅच करून घेतलेला आहे. आता आपण काष्टाचा पार्ट अटॅच करून घेऊया. काष्टाला हे बघा, या पद्धतीने उलटा करून ठेवायचा आहे. या पद्धतीने हा पाय या पायावरती आणि हा जे आकार त्या पायाच्या वरती आपण लावायचा आहे. त्याच्या आधी मी
बॉल पेनच्या साह्याने अटॅच करून घेते. या साईडने कास्ट जॉईन करण्याच्या आधी हा पार्ट या पार्ट वरती शिलाई मारून घ्यायचा आहे किंवा बॉबी पिनच्या साह्याने सेट करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर ना या पायावरती आपण काष्टाची दुसरा जे आकारला जॉईन करून घेणार आहे. आता काष्टाचा हा जो आकार आहे जे आकार तो आपला या जे आकारावरती येईल. या पद्धतीने सेफ्टी बॉबी पिनच्या साह्याने आपण त्याला बॉल पेनच्या साह्याने सेट करून घेऊया. आता हे शिलाई मारून घेऊया आणि मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते. आता या पार्टला आपलं जॉईन करून झालेलं आहे. आता आपण हा पार्ट या पार्ट वरती ठेवणार आहे आणि हा जे आकार शिलाई मारून घेणार आहे. या पद्धतीने शिवून घ्यायचा आहे. शिवून मी तुम्हाला दाखवते. आता या पार्टला दोन्ही पार्टला आपली शिलाई करून झालेली आहे. आता या पार्टला आपण या पद्धतीने टर्न करून घेऊया. हे बघा हा फ्रंटचा पार्ट आहे आणि बॅकचा पार्ट आपण या पद्धतीने घ्यायचा आहे. आता इथून आपण याला या सगळ्या पोर्शनला आतल्या साईडला टक करून घेणार आहे आणि पॅन्ट सारखं आपण शिवून घेणार आहे. खालची बॉर्डर या पद्धतीने पूर्ण शेप आपण शिलाई मारून घेऊया. मी तुम्हाला शिलाई मारून दाखवते. शिलाई मारण्याच्या आधी आपण काष्टाचा पार्टला रेडी करणार आहे. आपण याला सरळ केलेला आहे आणि याला टर्न करून ठेवूया बॅक साईडने. हे बघा आता आपला हा पदराचा पार्ट आपण बाजूला करून घेऊया आणि जो काष्ट आपला आहे तो आपण या पद्धतीने प्लेट मारून घ्यायचे आहेत. जसे आपण साडीला फोल्ड करतो त्या पद्धतीने. हे बघा या पद्धतीने अटॅच करायचं आहे आणि याला या पद्धतीने असं ओपन करायचं आहे आणि हे शिलाई मारून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि हा जो पार्ट आहे आपला खालचा तो या पायाला जॉईन करायचा आहे आणि एक पार्ट आहे आपला तो आपण या पार्टला जॉईन करून घेणार आहे. आणि इथे जो एक्स्ट्राचा पार्ट आहे त्याला आपण छोट्या छोट्या प्लीट मारून घ्यायचे आहेत. तुम्हाला हा फायनल लुक करून दाखवते. याप्रमाणे आपला काष्टा शिलाई मारून जॉईन करून झालेला आहे. हे बघा याप्रमाणे आपण प्लेटला घेतलेला आहे. प्लेटचं डायरेक्शन हे खालच्या साईडने ठेवायचं आहे. एकाच साईडने ठेवायचं आहे. आता याला आपण पॅन्टच्या साईडने शिलाई मारून घेऊया. त्यासाठी याला पलटी करून घेऊया. सर्व पोर्शनला आतल्या साईडला ढकलायचं आहे. हे बघा या पद्धतीने पदराचा पार्ट आहे तो पण आतल्या साईडला टाकून घ्यायचा आहे. असा पॅन्टचा आकार आपण पूर्णपणे शिवून घ्यायचा आहे. इथे आपण शिलाई मारून तुम्हाला दाखवते. आता आपला हा पूर्ण पार्ट आपला पायाचा शिलाई मारून झालेला आहे. म्हणजे आपण पायजामा सारखं रेडी केलेलं आहे आणि त्याला आपण इंटरलॉक ही केलेलं आहे. आता या पार्टला आपण पलटी करून घेऊया. हे बघा हा आपला फ्रंटचा पार्ट दिसत आहे आणि हा आपला पदराचा पार्ट दिसत आहे आणि हा आपला पाठीमागचा साईड म्हणजे पाठीमागचा लुक दिसत आहे आपला डबल काष्टावाला. आता आपण
चंद्रशाही पॅटर्नचा मेन पार्ट करणार आहे. जो इथे आपल्याला कुंचीचा पार्ट आहे तो आपण रेडी करून घेणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण कमरेच्या साईडने नॉच पाडून घेणार आहे. आपण इथे या साईडला एक नॉच देणार आहे. हे बघा, या साईडला आपण एक असा नॉच देणार आहे. आता आपण इथून राहिलेला काठ आहे त्याला या पद्धतीने असं प्लेटी पाडून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने सेम प्लेट पाडून घ्यायच्या आहेत संपूर्ण याच्यावरती. मी हे बाजूला करते आणि तुम्हाला दाखवते. अशा आपण प्लेटी पाडून घ्यायच्या आहेत संपूर्ण काठावरती, जेवढा काठ राहिलेला आहे तेवढा. आणि त्या प्लेटी आपण या साडीच्या जिथे आपण नॉच मारलेली आहे तिथून आपण असं क्रॉस मध्ये चंद्राच्या आकारामध्ये, म्हणजे अर्ध चंद्राच्या आकारामध्ये, अर्ध गोलाकारामध्ये ती प्लेट जोडून घेणार आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला ह्या प्लेटी पाडून दाखवते. प्लेटी पाडून घ्यायच्या आहेत अशा, आणि मी तुम्हाला दाखवते, करून दाखवते आधी. आता ह्या प्लेट मी बॉल पेनच्या साह्याने सेट करून घेतलेल्या आहेत. हे बघा, या पद्धतीने या दिसत आहेत. आता आपण याला कमरेला जिथे नॉच केला होता तिथून आपण या साईडने अर्ध्या शेपमध्ये, म्हणजे अर्धा गोलाकारमध्ये या पद्धतीने अटॅच करून घेणार आहे. आणि वरच्या साईडने आपण लेस लावून फिनिशिंग करणार आहे. हे बघा, अशा प्रकारे शाही मस्तानी दिसतीये. मी तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग करून दाखवते आणि फायनल लुक तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर ना आपण वरच्या साईडने बेल्ट अटॅच करायचा आहे. नऊवारी शिवतो त्याचप्रमाणे आपण बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे. मी पूर्ण फिनिशिंग करून तुम्हाला फायनल लुक दाखवते. या पद्धतीने संपूर्ण साडीचा माझा लुक दिसत आहे. हे बघा, या पद्धतीने चंद्रशाही नऊवारीचा पूर्ण लुक रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.